हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इकडे मी ना माझ्या बाळाला आहे ना मखाण्याची खीर बनवणार आहे. तर त्याला मी ना मखाण्याची खीर वगैरे ओट्स वगैरे असं देत असते. तर इकडे मखाणे मी ना तुपामध्ये मस्त भाजून घेतलेले आहे कडक, आणि ना त्याची अशी पावडर बनवायची आहे आणि ती मी आता चाळून घेते. आणि इकडे मी ना बदाम आणि काजूची पावडर आधीच बनवून ठेवलेली होती, ती पण मी आता चाळून घेणार आहे. आणि हे मी ना 2-3 दिवसासाठी बनवून ठेवत असते, म्हणजे कधी झटपट होतं. कधी कधी बेबी रडत असतो आणि आपल्याला वेळ नसतो एवढा की काहीतरी वेगळं पटकन बनवून ठेवायला. त्याच्यामुळं मी ना हे आधीच पावडर वगैरे बनवून ठेवत असते आणि पटकन देण्यासाठी मग सोपं असतं. तर आता मी एका पॉटमध्ये ना पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना 2 चमचे ही पावडर टाकलेले आहे आणि थोडा वेळ शिजवून घेणार आहे. तर त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची शुगर ॲड केलेली नाही आहे. आणि हे प्रॉडक्ट मी ना अगारोचं मल्टी कुक केटल विथ स्टीमर हे मी ना ॲमेझॉनवरून परचेस केलं होतं. तर याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तर इकडे आता ना शिजून झालेलं आहे. तर तुम्ही हे ना ओट्सची पण पावडर बनवू शकता, सॅरेलॅक बनवू शकता आणि इझी पण होतं आपल्यांना बेबीला देण्यासाठी. तर इकडे मी रेडी केले आणि आता बेबीला फीड करणार आहे. गोंडूला बाबाकडे जायचं राहतं, आजीपेक्षा बाबाकडे जातोय. तर सारखं बाबाकडे जेब घेतो आजीपेक्षा. तर इकडे मी आलेली होती माहेरी, आणि माहेरचं सकाळ म्हणजे एकदम सुख, काही टेन्शन नाही, टिफिन बनवायचं टेन्शन नाही, लेट उठा कोणी काही बोलत नाही किंवा काहीच कसलंच टेन्शन नाही. बेबीला सांभाळायला पण खूप जण असतात, त्याच्यामुळे काहीच लोड घेण्याचं काहीच कारण नाही. तर इकडे मम्मी ना बाळाला सांभाळत होती. आज खुश आहे. आज दुसरा दिवस आहे. काल आलो होतो, आता सकाळ झाली आहे. मम्मी अरे गोंडूला पाणी प्यायचे, मग प्यायचे. गोंडूला मम्मीकडे मागते ते पाणी. मला रे द्या ना ते खेळायला बॉटल लागते त्याला, प्यायचं ना. खेळायला मग 2 बॉटल देते ना तुला. जाऊ देते ना त्याला हे 2 बॉटल चांगली. जाऊ. कोंडू तर खुश आहे का? हा बाई, कोंडू लय खुश आहे. बाईचे लग्नाचा पाय बाई पाय बाई कुठं घुसतं ते? दर 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 एक दर दर. कशा आज आजी का बघताय ते. खोटा झाला पैसा. तर आता आम्ही ना चाललोय, मी चाललोय सासरी, आम्हाला जायचंय. आणि हा गोंडू ना काहीच आवरून देत नाही, जात नाही, रडतो. मम्मी का गेला तरी सासरी चालली प्रियांका, सासरी चालली. मी खूप दिवसातून आता सासरी चालले. ते बाय करतोय सगळ्यांना. जायचं काय रे गोंडू, काय कुठं जायचं? बुर जायचंय. मम्मी चहा बनवलाय, आता आम्ही चहा पिऊन चाललोय. मी तुला ना 2च मिनिटं घेते. पाहिजे कसं करतो एवढं जीव, काय कळत असं बाई. त्याच्या मम्मीकडून फक्त माझ्याकडे येतो. हा तुझ्याकडे येतो. आता मी चाल म्हणलं लगेच यायला बसला येतो आता केव्हाचा विषय जायचा काय माहिती. तिच्यात जाता ती आवडत त्याला. माईकडे रडत जातं. सुद्धा नाही. माझ्याकडे येतो. आणि मग मगाशी रडत पण होता माझ्याकडे राहिला. यायचा. रडत पण नाही. मला ओळखीत होतं जरा. हा पाहिलं लहानपणी समजलं काय? माझा चेहरा लक्षात ठेवला असं, कंटिन्यू पाच बसायचा बाय. मम्मी का आणि आम्ही नाही, आता आणि नाही आम्ही सकाळी. फिरायला पण गेलतो ना. गोंडू चल गोंडू ये. चल चल. तर इकडे माहेरी आल्याच्या नंतर ना गोंडू फक्त आहे ना माझ्या बहिणीकडेच जायचं, अश्विनी दीदीकडे, बाकी कोणाकडेच जात नव्हता. आणि मम्मीकडे पण ना थोडा वेळ गेला की लगेच त्याला मी पाहिजे असायचे. त्याच्यामुळे ना मग मी तिकडे थोडेसे परेशानच झाले. आणि एकतर आम्ही ना 2च दिवसांसाठी गेलेलो होतो, म्हणजे 1 दिवस तर आमचा पूर्ण ट्रॅव्हल करण्यातच जातो. 1 दिवस आम्हाला थांबण्यासाठी भेटला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच निघून आलो होतो. त्यात पण जो मधला दिवस होता ना, त्यात बी अर्धा दिवस मी
माहेरी थांबले आणि पुढचा अर्धा दिवस मी सासरी थांबले. तर मला आहे ना आत्ता सासरी जायचं होतं, त्याच्यामुळे ना 1-2 वाजले होते दुपारच्या आणि मी इतकी फास्ट तयारी केली, म्हणजे असं झालं का माहेरी पण राहायला भेटलं नाही पूर्ण आणि सासरी पण राहायला भेटलं नाही. तर इकडे आम्ही निघालो होतो, तर विरा इतकी रडायला लागली होती ना, तिला पण म्हणजे तिला असं वाटत होतं की दीदी मावशीने शिवनी जाऊच नाही. तिला म्हणजे ती एक तर खूप दिवसाची वाट बघत होती शिव कधी येईल, कारण की मी 6 महिने तिथंच थांबलेली होती. त्यामुळे ना विराला शिवची खूप हे लागली होती, सवय लागली होती. आणि मग आम्ही इकडं आल्याच्या पुण्याला निघून आल्याच्या नंतर विरा खूप शिवला मिस करत होती. तर आता त्यामुळे ती रडते की जाऊ नको शिव. पण आम्ही म्हणजे सासरी जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होतो. आता आम्ही निघालोय मिरगावला आणि विरा इतकी रडती, तिला वाटतं आम्ही पुण्यालाच चाललोय. लगेच येणार आहे अगं विरा. घेऊन ते खेळतंय इथं. आता आम्ही मिरगावला आलोय. अंगून मस्त एन्जॉय करते, गावाला मस्त एन्जॉय करते. आणि शिवचं तर विचारूच नका, त्याचा तो खेळतोय मस्त. यांनी एकल्या वैताग दिला. काय तुझं काय नाटक आहे? तर इकडे ना आम्ही ना शेतातल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी चाललो होतो. आणि इकडे गावाला येऊन ना म्हणजे मला खूप पस्तावा आला होता, कारण की 3 दिवसांसाठी म्हणजे एक येण्याचा दिवस, एक राहण्याचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला निघून आला, असे आमचे 3 दिवसांची सुट्टी होती. तर ना त्यातला एकच दिवस मला म्हणजे भेटला आहे, अर्धा दिवस सासऱ्याने अर्धा दिवस माहेरी. आणि प्रवास केल्यामुळे ना काय झालं, माझ्या छोट्या बेबीचा आहे ना कान म्हणजे आधीच थोडासा कान फुटल्यासारखं झालेलं होतं. पण त्यातल्या त्यात आम्ही प्रवास केला आणि त्याचं आहे ना कानाचं इन्फेक्शन खूप जास्त वाढलं. त्यामुळे मग मी ना पुण्याला आल्याच्या नंतर खूप म्हणजे रडकुंडे आले होते, कारण की तो खूप त्रास देत होता. आणि मला पण ना प्रवास केल्याच्या नंतर खूप म्हणजे मी पण आजारी पडून गेले. आणि असं झालं मी नसते गेले ना गावाला तर इतकं छान झालं असतं, येतच बरी होते. आणि त्यातल्या त्यात जाण्याचं कारण म्हणजे असं होतं की माझ्या मिस्टरांना थोडं बँकेचं काम पण होतं. तर बँकेत थोडंफार काम असल्यामुळे मग त्यांना जायचं होतं. मग ते बोलले होते की मला 3 दिवसांसाठी जायचं आहे, मग तू थांबते का येते? तर मी म्हणलं इथे थांबून तरी काय करणार आहे, मी पण येते तुमच्याबरोबर. कारण की मी इझी समजत होते. पण तेव्हा जेव्हा मी प्रवास करायचे तेव्हा फक्त शिव मी आम्ही तिघंच असे जात, आम्ही 4 जण होतो. आणि छोट्या बेबीला घेऊन जाणं म्हणजे खूप मुश्किल असते, असे बसमध्ये जाणं बसमध्ये येणं. तर ते पण एक परेशानी झाली होती. तर इथून पुढं ठरवलं आहे मी आता कधीच जास्त प्रवास करणार नाही, कुठंच जाणार नाही, घरीच थांबल, घरीच एन्जॉय करेल. तोच एक माझा एन्जॉय राहील आता. तर आमचं दर्शन झालंय, मका केली आम्ही, अजून काय केलंय काय माहिती. असं बाप्पा करता, असं बाप्पा करतोय. काय काय जाऊ जाऊ कुठं जाऊ? जा दादाला जा म्हणतोय. इकडे आमचं आहे ना गाईंचा गोठा आहे, काही गाईमध्ये बांधलं आहे, काही बाहेर बांधलं आहे. आणि त्याच्या साईडला आहे ना गाईंचं चारा पण आहे इथं. आणि क्रिशो पण फुल एन्जॉय करतोय गावाला. टाटा, याचं लक्ष जायावर आहे. तर इकडे मी आता गोंडूला आहे ना सॅरेलॅक खाऊ घालत होते, मस्त बाहेर बसलाय.
आणि गावाकडं ना खरंच खूप छान वाटतं, एकदम मोकळी हवा, सगळं शुद्ध शुद्ध, कशातच भेसळ नाही. वातावरण पण इतके छान झालं आहे ना, आता पावसाळा चालू आहे त्यामुळे सगळीकडं हिरवं हिरवं छान वाटतं आहे. आणि या माझ्या सासूबाईंनी कोंबड्या पाळल्या आहे, तर इकडं गोंडूला ते पाहिलं पण खूप भारी वाटत होतं आणि त्याला मी ते दाखवूनच खाऊ घालत होते. गोंडू आम्ही चाललो. ए गोंडू, कोंबड्या पाहते तू, कोंबड्यावर लक्ष आहे. गोंड्या चाललो आम्ही, बाय. चाललो आता आम्ही गाडी बसून. बाय बाय कर जा बाय बाय चल बाय कर. मला नाही नीती काय असं वाटतं. तर ना काल मी ना सासरी गेले होते. आता सासरवरून सकाळी आले आणि आता माझे बॅग वगैरे राहिल्या होत्या इथं, तर आता इथं बॅग वगैरे घेऊन आता आम्ही निघणार आहे आणि बसवरती जाणार आहे आता. तर बसनं 8 वाजताची आता निघालो आम्ही. मम्मीची काही गडबड नुसती. आता दिले ना आजीन पैसे दिले ना. इकडे आजीने बाबांनी दोघांनी पैसे दिले, शिवला पण दिले. शिव दाखव तुला किती दिले. 500 त्याला 500 न्यायला 100. आजीने 500 आणि बाबांनी जास्त दिले आजीपेक्षा. त्याचे बघतो गो किती हुशार आहे म्हणजे. त्या शिवला पैसे दिले आणि ते करतोय. मला दे. हा चला सगळे गोळा करा निकडा काका. मग एक पप्पू द्या. बाबा जायचं बाबा. भूक लागली वाटतं. आजी आली नाही म्हणून रुसला वाटतं. चला दाजी येते जोडा. चला ऐक वांड्या चल. त्याला माहिती आता निघायचं. मावशीकडे कधी पण जातो बाई. तर इकडे आता आम्ही ना बस स्टँडवर आलो होतो कोळपेवाडीच्या. आणि इथे ना सकाळी 8:15 असते बस लासलगाव पुणा. तर त्याच बसने मी नेहमी येत असते, म्हणजे नेहमी येत नाही पण आत्ता येते. त्याच्या आधी आम्ही बाईकवरच प्रवास करायचं, आता आम्ही बसने प्रवास करायला लागलो या गोंडूमुळे. आता आम्ही बसमध्ये बसलो होतो आणि नेमके त्या दिवशी ना संगमनेरमध्ये आंदोलन चालू होतं आणि मग ते आंदोलन चालू असल्यामुळे बस तिथे अडकली होती. आणि त्यानंतर मग ते बस ड्रायव्हरने दुसऱ्या रूटने गाडी आणली आणि बराच वेळ झाला होता मग आम्हाला घरी पोचण्यासाठी. जिथे 5-6 तास लागतात तिथे 7-8 तास आम्हाला लागले होते जवळपास. दादाच्या पायाला चावतो का दमगा. थांबतो ना, पप्पाला सांगते. आले पप्पा. सांगू पप्पाला.